झी 24 तास एक पाऊल पुढे। नागपूर शहरातल्या बसच नाही तर तिथली उद्यानही दुर्लक्षित आहेत। महापालिका प्रशासन कुठल्याच सोयी सुविधा इथे पुरवत नाही, त्यामुळे उद्यानं असूनही त्याचा नागरिकांना आणि लहान मुलांनाही काहीच फायदा होत नाही। नागपुरातली उद्यानं आणि त्यावर नागरिकांना काय वाटतंय हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी। मी अक्षणी नागपूरच्या नेहरू बालोद्यानात उभा आहे। या बालोद्यानात रोज सकाळ संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक येतात, तसेच लहान मुलं देखील इथे येऊन खेळतात आणि नागपूर महानगरपालिकेतर्फे हा गार्डन पुढे संचालित केला जातो। नागपूर महानगरपालिकेचा यावर्षीचा 1200 कोटीचा अर्थसंकल्प आहे आणि यावर्षी 32 लाख महानगरपालिकेने उद्यानाच्या देखरेखीकरता ठेवले आहेत। पण तरी जर का आपण एकूणल्या उद्यानाचा विचार केला तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे। अनेक ठिकाणी घाण आहे आणि ह्या पूर्ण प्रश्नासंबंधी बोलण्याकरता आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांना ह्या उद्यानाबद्दल काय म्हणायचं आहे। या उद्यानाबद्दल काय सांगाल? एकूण इथले जे लहान मुलांचे खेळण्याचे साधनं आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल काय सांगाल? या उद्यानामध्ये कुठेही स्वच्छता केली जात नाही, सर्वत्र घाणेरड्याचं वातावरण आहे। या ठिकाणी ज्या खेळणी लावल्या त्या तुटक्या अवस्थेत आहे, ज्यावर मोठा पैसा खर्च केल्याचं सांगितलेलं आहे आणि कुठलीही खेळणी नागरिकांकरता उपलब्ध नाही आहे। या ठिकाणी ही स्वच्छता व्हावी आणि खेळणी लागावी अशी आमची मागणी आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे उद्यानात अनेक ठिकाणी घाण पसरली आहे आणि घाणीचं साम्राज्य आहे, त्यामुळे वास देखील होतो। त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? इथे सर्वत्र घाण तर आपल्याला दिसतच असेल, कारण इथे चलताना लोक जे फिरायला येतात, सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जे येत आहे त्याकरता त्यांनी स्वतः लोक बघायला तिथे नाकाला हात धरून तिथे लोक ट्रॅकवरून चालतात किंवा ट्रॅक तर ते राहिलेच नाही, ट्रॅक तर पूर्ण घाणेरडी झालेली आहे। सर्वप्रथम तर गार्डनमध्ये पूर्ण टाईल्स निघालेली आहे आणि जे स्वच्छ बाथरूम आहे ते पूर्ण घाण आहे। तर नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित या उद्यानाचा विचार केला तर परिस्थिती अतिशय दयनीय आणि इथे सुधारण्याकरता मोठ्या प्रमाणात गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी 24 तास नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।